सर्वप्रथम सर्वांना आपकी जय आदिवासी जय जोहार. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे की आपण बघत असतो नेहमी शासनाद्वारे आपल्याला छोट्या मोठ्या योजना हे देण्यात येत असतात. तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडनं जे डॉक्युमेंट्स मागितले जात असतात ते आपण झेरॉक्स करून देत असतो व झेरॉक्स करून दिलेल्या डॉक्युमेंटचा योग्य वापर केला जात आहे की अयोग्य वापर केला जात आहे हे आपण चौकशी करत नाही. तर काम झाल्यानंतर ते डॉक्युमेंट्स परत मागून घेतले जायला पाहिजे, कारण आपण दिलेले डॉक्युमेंट्स हे खराब ठिकाणी किंवा वाईट कामामध्येही लावू शकतात. त्याच्यामुळे आपण बघितलं आहे की दिव्य मराठी यांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जी माहिती गोळा केली आहे त्याच्या माध्यमातून आपण बघायला गेलो तर आपण दिलेल्या डॉक्युमेंटचा वापर कोणत्या ठिकाणी होत आहे याची दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण आपण जमा केलेल्या डॉक्युमेंट्स वरून 2500 सिम कार्ड हे फेक घेतले गेलेले आहे आणि 2500 बँक खाते देखील फेक अकाउंट ओपन करण्यात आलेले आहे. तर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक करण्यात येत आहे. तर हा स्कॅम जो आहे थेट नंदुरबार मधून उल्हासनगर तसेच गुजरातचे कच्छ आणि दुबई पर्यंत पसरलेले आहे. त्याच्यामुळे ते ऑक्टोबर महिन्यामधील उलाढाल बघायला गेलो तर तब्बल 4 महिन्यामध्ये 7 बँक खात्यामधून 2,29,00,000 रुपये हे काढण्यात आलेले आहे किंवा त्याहून अधिक काढण्यात आलेले आहे. तर त्याच्यामध्ये बघायला गेलो तर आनंद वडवी यांच्या खात्यातून 43,37,575 रुपये काढण्यात आलेले आहे व तसेच शैलेश वसावे यांच्या खात्यातून 43,28,492 रुपये काढण्यात आलेले आहे व तसेच सपना वडवी यांच्या खात्यातून 21,76,266 रुपये काढण्यात आलेले आहे व सुशील पाडवी यांच्या खात्यातून 17,10,000 रुपये काढण्यात आलेले आहे व तसेच अतिक अहयद यांच्या खात्यातून 29,66,110 रुपये हे काढण्यात आलेले आहे व सुदेश अग्रवाल यांच्या खात्यातून 41,57,021 रुपये काढण्यात आलेले आहे व तसेच विजू जयस्वाल यांच्या खात्यातून 19,84,837 रुपये काढण्यात आलेले आहे. म्हणून सर्व आदिवासी समाज किंवा आदिवासी बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण ज्या स्कीमसाठी किंवा योजनेसाठी डॉक्युमेंट्स हे देत असतो तर त्या डॉक्युमेंटचा पुरेपूर वापर कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे हे आपण चौकशी करणं गरजेचं आहे. कारण आपण दिलेल्या डॉक्युमेंटचा अशाच प्रकारे दुरुपयोग हा केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे या स्कॅम मध्ये आपण न अडकता कुठे गोष्टीची दखल घेणे गरजेचं आहे. आपकी जय आदिवासी जय जोहार.